आता माझी मम्मी कपडे शिवायला लागली, तर मी आता इथं मम्मी जवळ व्हिडिओ काढते. हा, आता पिऊ शाळेत आली 2 वाजता. लय उशीर आले मी. उशीर नाही, लवकर आली. 4 वाजेपर्यंत शाळा आहे. नंतर आता तरी लवकर आहे शाळा. पूर्ण दिसतंय ही साडी कटिंग केलेली मी. दिसते. तर 2 फ्रॉक शिवायचे, एक परकर पोलक आणि एक पेशवाई साडी शिवायची. आता दिंडी निमित्त शिवून घेतात सगळे लेकरं. आता सीझनच आहे तसं म्हणायला. शाळा सुरू झाली की नऊवारी साडी आणि परकर पोलक आणि फ्रॉक वगैरे अशा विविध प्रकारचे कपडे लहान मुलांचे शिवून येतात. ती उन्हाळ्याचं ब्लाऊज वगैरे डिझाईनचे मम्मीकडनं. हा, माझ्याकडनंच की. उन्हाळ्यात ब्लाऊज वगैरे याला सीझन असतं लग्न सरायला. मम्मी बॉटल सुद्धा दिसत नाही ग. आता ते उशीर झाला, हिला शाळेत न्यावं लागतंय, सोडावं लागतंय, मला चालत चालत जावं लागतंय. माझे पप्पा सुद्धा सोडत नाहीत, सगळ्यांचे पप्पा सोडतात. हिला नवीन बाटली आणली, बॉटल आणली पाण्याची. हे बघा, प्लास्टिकच्या बाटलीत कसं गरम होत, दिसली का? आणि फायबरच्या बाटलीत गरम नाही होत पाणी, गार राहते, थंड राहते. आणि प्लास्टिकच्या बाटलीत गरम होते पाणी. हा, गरम होते. आता ही फ्रॉकची कटिंग चालू आहे. लहान 2 वर्षाची मुलगी आहे. मम्मी एक पातेल्याचं, एक प्लॅस्टिकचं आणि पातेल्याचं चप्पल दाखवली मोबाईल मध्ये. तर प्लॅस्टिकची काय चप्पल असते का ग? प्लास्टिकची असते की चप्पल, तू घालते ती प्लास्टिकची. कट कर आता. हाय फ्रेंड, आता फ्रॉक शिवायला लागले. पुढचा फ्रंट पार्ट चालू आहे. हा गजरा केलाय एकदम म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीने आहे. एकदम पहिल्या काळातील कसं असतं, गजरा फुगा वगैरे इथं बाहीला आहे, अशा पद्धतीने फ्रॉक मस्त मस्त वाटतात. खणाचे फ्रॉक. आता ते खण त्यांनी नाही आणून दिलं, साडीच आणून दिली. साडीचाच आपला गजरा केलाय. आणि पाठीमागून इथं हुक लावायचंय, कारण लय छोटे लहान लेकरं असतात ना, फिटिंग होत आहे, त्याच्यामुळे लहान मुलं घातली की फ्रॉक रडतात. त्याच्यामुळे इथं हुक लावणार असं आहे, मस्त होतंय. मग हा पुढचा फ्रंट पार्ट आहे, तर गजरा लावणार आहे आणि खूप सुंदर असा फ्रॉक दिसतोय हा. तर 2 वर्षाच्या मुलीचा आहे. जस्ट घेतली. छाती आहे 20, कमर आहे 18 असं आहे. छाती 20 आणि कमर आहे 18. तर त्याचा चौथा हिस्सा घेऊन अशा पद्धतीने 2.5 इंच चौथा हिस्सा आहे 5, इथून असं 5 आणि 2.5 इंच इथून इकडं फिटिंगला 2.5 इंच माप घेतलंय फिटिंगसाठी. थोडस सैलच ठेवायचं. 2 वर्षाची मुलं म्हणल्यावर फार रडतात. आता सुंदर फ्रॉक रेडी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. गजरा लावायचा सुरू आहे. पिऊला पण शिवला होता खणाचा, आहे ना पिऊ? लहानपणी इरकल साडीचा शिवला होता, नंतर काय शिवणच झालं नाही असं. इथून थोडं कट करते, जास्त भाग झालाय. फोल्ड करून घेते. हे बघ असं, म्हणजे असं लय दिसतंय का? फोल्ड करून घेते. सुंदर दिसतात. हा वेगळा कलर कॉम्बिनेशन छान केलंय. पदराचा भाग आहे ना, पदरचा, त्याच्यापासून बनवलाय आता तुम्ही. जरा वाईट टाकती आमची. कटा येतोय ग मला. होय ग, पेलीला काटा उभारून. म्हणून मी रोज बसते व्हिडिओ काढण्यावर. आता इथं फुगाबाई बनवायची मला दोन्ही साईडला. फुगाबाई बनवल्यानंतर अशा पद्धतीचा गजरा झाला हा तयार. आणि साईडनं फुगाबाई बसवायची. एकदम सुंदर रेडी झाल्यानंतर फ्रॉक दाखवते मी तुम्हाला. इथं आपण इथं 2-2 इंचावर घ्यायचंय आणि बॉक्स प्लेट टाकणार आहोत आपण. साध्या पण प्लेट असते, पण बॉक्स प्लेट आहे ना एकदम सुंदर दिसते, त्याच्यामुळे बॉक्स प्लेट 2-2 इंचावर घ्यायच्या. सॉरी, किंवा 1-1 इंचावर घेतली तरी चालते, पण छोटी होती बॉक्स.
मी 2-2 इंचावर घेतल्यात बॉक्स प्लेट टाकायला. तर बघूया आपण बॉक्स प्लेट कशी टाकायची ती. मग आता हे आहे ती आतल्या बाजूने असं घ्यायचं घडी, आणि हे आहे ती दोन्ही तोंड ह्याच्यावर दाखव, ह्याच्यावर हे असं टाकायचं. बघा आता मी दाखवते तुम्हाला बॉक्स प्लेट कशी टाकायची. आता ही झाली अशी या पद्धतीने. ही मधला स्पेस जी राहील का नाही ते प्लेट मध्ये येते. ही आहे आता अशा बाहेरील बाजून टाकायचं. जर जास्त झाली थोडा आपण 1/2 इंचाने कमी घेऊया. हा असं इकडल्या साईडनं याचे दोन्हीची बी तोंड असं एकमेकाकडे करायची, जुळवून घ्यायची, असं समोरासमोर करायची तोंड जुळवून. हाय फ्रेंड, आता हे जोडायचं चालू आहे. आता माझं अशी बनली फ्रॉक. आता याला फिटिंग करते. फिटिंग केल्यानंतर छान दिसतंय. मग लेट आपली केली फिटिंग केलं नाही ना अजून. लाईट दिली का कोणी बंद केलंय काय की? एवढे फ्रॉक फिटिंग करते. नाडी बसवलं कसं फिटिंग बसते फ्रॉक. नाडी बसवलं की पूर्वीच्या नाडी आता वेगवेगळे. ती मोबाईल मधली बाई आहे ना, ती एक टिप गळ्यात घालून शिवती आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये गाणं लावते आणि बोलत बसती. त्यात कोणाला बोलत बसते? अगे व्हिडिओ मध्ये. असं आहे का? तू पण तसं कर ना. तसंच केलंय की मग मी पण. गाणं लावून व्हिडिओ मध्ये आणि बोल त्यात. बोलू का? हा बरं गाणं बोल. बरं. आमचं भरलं का? तुम्ही पाईप धरून लागत नाही काय? तुमचं पाणी सरक माणसं. साडी आता जुन्या साडीचं एवढं म्हणजे चांगलं दिसतंय, पण चमक आणि शाईन जुनी झाल्यामुळे जुन्या साडीची चमक आणि शाईन सगळी निघून जाते. 1-2 जुनं झालेली साडी गेली असते म्हणजे भारी दिसली असते. आणखी जरा फारच जुनी झाली साडी. सुंदर आहे त्याच्या काठ. माझा तर हात दुखायला लागला बाया धरून धरून. तुझं लगेच हात दुखतंय ग. हा खापकीत जा की जरा. मोबाईल बघताना नाही हात दुखत आहे का नाही? हा उद्या आता जर सांगावं लागतं त्या मोबाईल मध्ये सगळं रेकॉर्डिंग झालं असं मी बोललेलं तुला माहितीये का? रेकॉर्डिंग झालं असं म्हणून बघ म्हणते. नाही राहू दे नीट तर. त्याला अस्तर पण लावावं लागतंय नाही तर फसकत ही. मी अस्तरच नाही दिलं आता. राहू दे आता. संपली तरी हाय फ्रेंड, आता पूर्ण शिवली फिटिंग वगैरे सगळं झालंय. आता बाह्या किती छान आहेत, त्या सुंदर आहेत बाह्या बी. आणि हे नॉट लावलेत मी असं बंद लावलेत पाठीमागनं, म्हणजे लहान लेकरांना फिटिंग जास्त जमत नाही ना. मग जरा सैल सोडलं की बांधलं की पॅक होतंय, फिटिंग होतंय. छान फ्रॉक शिवली. हा पदरचं माप घेतलं, ही पदरचा भाग घेतला, ही फ्रील लावली इथं, जे मी गजरा म्हणते मराठीत, पण गजराच म्हणते त्याला, खरं तर मराठी शब्द आहे. फ्रील आहे ही. आणि ही देवसेना बाई. आणि बॉक्स प्लेट बघा किती छान दिसते, जवळून घे हे दाखवा. मग बॉक्स प्लेट अशा पद्धतीने केलंय मी. हे बॉक्स प्लेट आहेत, पण कपडा भरपूर लागतं ह्याला. इथं असं हुक लावायचं इथं असं, म्हणजे जास्त फिटिंग होणार नाही. लहान लेकर कशी जास्त फिट झाले की रडतेत. मग मस्त दिसायला लागली फ्रॉक. पण कधी येताय तुम्ही शिवून न्यायला? या लवकर लवकर. चल झालंय.